राम कृष्ण हरी राम कृष्ण जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण लोचनी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर भगवान
रखुमा दे निवारा बाप रखुमा दे निवारा तुहारे कर बलवान तुहारे कर बलवान माधव बलवान माधव Krishna Hare Ram 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 Krishna Khanda
इच्छा करणे काम काम इच्छा करणे काम कर्याता दखंडाना कर्याता दखंडाना संगदा पालना बीजवाळे नाम बीजवाळे नाम विद्या करणे काम विद्या करणे काम तीक्ष्ण हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे इच्छा करणे काम इच्छा करणे काम हाथ दे राम करे काम बीजवान वाले नाम राम नाम बीजवान वाले नाम विद्या करणे काम विद्या करणे काम बेजवान वाले काम बेजवान वाले नाम श्याम करे काम श्याम करे काम नाही बीड भार नाही बीड भार नाही बीडा बारा नाही बीडा बारा तुका मरे सना थोर तुका मरे सना थोर विद्या करणे काम विद्या करणे काम तुका सांगा थोर तुका माने सांगा थोर श्याम करे काम श्याम करे काम बेजवाड़ा वाले नाम बेजवाड़ा वाले नाम
श्याम करने कामा श्याम करने कामा दो बार कुआरी दो बार कुमारी 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 दो बार कुआरी दो बार कुआरी दो बार दो बार कुआरी दो बार कुमारी दो बार कुआरी दो बार कुमारी दो बार कुआरी दो बार दो बार कुआरी दो बार दो बार
संत महान भगवत भजन सम्राट श्रीमान देहूचे प्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी धर्म जागृती केली, लोक जागृती केली, समाज जागृती केली, वेदांचे, पुराणांचे, शास्त्रांचे मूल विचार जे सामान्य मानवाला न पेलणारे, न कळणारे, न बोध होणारे
असे सोपे करून सरळ करून सुलभ भाषेमध्ये ज्यांनी जगत कल्याणासाठी अभंगाची गाथा निर्माण केली आणि जगाचं कल्याण करण्याची शक्ती ज्या अभंगामध्ये आहे असं जगद्गुरु पद ज्यांना प्राप्त झालं असे देहूचे तुकाराम महाराज यांच्या गाथ्यामधील हा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवांचे जन्म केव्हा केव्हा होतात किंवा देव जन्म घेण्याचं कारण तरी काय, देव जन्म घेतल्यानंतर कोणती कामं करतो आणि कोणत्या कामाने पुन्हा ही सृष्टी नियमित होते याचा अनुभव सांगता विधान विधान तेव्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये देवदेवतांच्या जन्म उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे। या पावन गणपती ट्रस्ट मंडळ यांच्या अथक परिश्रमाने आणि पराकाष्ठेने गणेश पुराण कथा संपन्न झाली आणि त्या गणेश पुराण कथेतलाच काही भाग मी जन्माचा आज राखून ठेवला होता। आज सुद्धा कीर्तनही आहे आणि गणेश पुराणही आहे, दोन्ही आहे। साधना करीत असताना उत्सव करीत असताना त्याची आपल्याला जर जाण नसेल, अनुभव नसेल, बोध नसेल तर ती वायाही जाऊ शकते आणि साधक बर्बादही होऊ शकतो। दोन्ही अडचण, वाया गेली तर काही अडचण नाही, पण साधक बर्बाद झालं किती अडचण। उचित विधान आणि उचित विधी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत साधना फळ देत नाही। स्वयंपाक करताना जाळ किती घालावा हा विधी आहे। स्वयंपाक करताना जाळ किती घालावा, समजा तुम्ही खीर शिजवायला ठेवलेली आहे, जाळ किती घालावा खीर शिजेपर्यंत, पण जर शिजल्यावर जाळ घातला तर खिरीचंही वाटोळ आणि करणाराचंही। हे आम्ही नाही म्हणत, तुकाराम महाराजांनी सांगितलंय शिजल्यावरही जाळ वाया जायाचे ते मूळ, वाया जायाचे ते मूळ, वाया जायाचे ते मूळ, शिजल्यावरही जाळ वाया जायाचे ते विधी विधान आहे ते तशी साधन आहे। ती साधना करताना जर साधकाला तिचा अनुभव नसेल, बोध नसेल तर साधनाही वाया जाते, साधकही बर्बाद होतो। असे दोन्ही दंड भोगावे लागतात। म्हणून अशा साधकाचा आणि साधनेचा धर्म रूपाने प्रसार करण्यासाठी देव अवतार घेतात। विधान जेव्हा गणेशाच्या उपासनेमध्ये दुर्वा महत्वाची आहे। काय महत्वाची आहे? दुर्वा। त्या दुर्वेचा जन्म सांगणार आहे आणि मग आपण पुढे पुराण घेणार आहोत। फार महत्वाचा भाग आहे। तुम्ही काय टिळक चौकात आणता गणपतीच्या डोक्यावर ठेवतो,
दुर्वा कशी जन्माला आली, कोण आहे तिचा बाप, कोण आहे तिची आई, काय आहे कल्पना आपल्याला? दुर्वा वाहन हे गणपतीला फार प्रिय आहे, पण ती का व्हायची हा विधी कळाला तर अनुभव आहे. विधान विधान तेव्हा आता थोडक्यात म्हणजे रोज जे पुराण सांगतो तसा वेळ नाही आपल्याला, थोडक्यात दुर्वा जन्म सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या बुद्धीचे भेद निर्माण झालेले नष्ट होते. जेव्हा समुद्र मंथन सुरू झालं, त्या समुद्र मंथनाकडे देव दानव गेले आणि समुद्र मंथन सुरू झालं. अशा प्रकारचं समुद्र मंथन करत असताना जो समुद्र मंथन करण्याची रवी आहे तो पर्वत ओढा पाणीमध्ये डगमगू लागला. फार महत्वाची माहिती आहे, मी सांगायला लक्षात घ्या तुम्ही. डगमगू लागलं आणि लक्षात आलं भगवंताच्या, हा जर पर्वत एकदा आडवा झाला तर पुन्हा उभा करणं शक्य नाही. दुर्वा कशा जन्माला हे लक्षात घ्या. काय आहे दुर्वा, कुठून आल्या या दुर्वा? जरा सावकाश बोलत तर बरं होईल एकमेकाला. थोडं सावकाश बोलत आहे, बोला पण सावकाश, हळू बोला. बोला तुमचं काय कार्य पण हळू करा. काय खोलीनं जमत असेल तर खोलीनं करा. शक्यतो 20% वापर करा तोंडाचा, 80% पुन्हा करा. विठाळ विठाळ देव दानवांच्या सहकार्याने समुद्र मंथन सुरू झालं आणि समुद्र मंथनाची जी रवी आहे, मोठा पर्वत आहे तो असा ओढात आणि डगमगू लागला. आणि जर तो कलंडला तर पुन्हा उभा करणं शक्य नाही, आणि जर उभा केला तर पुन्हा हे राक्षस आपल्याला मदत करतील का नाही, आणि त्यांचा मूड बदलल्यावर काय करायचं? आमचा सुद्धा मूड बदलतो इथं कीर्तनाला येईपर्यंत, कारण मूड कधी बदलेल सांगता येत नाही. जोपर्यंत आपलं मन प्रसन्न आहे तोपर्यंत पुण्य कमवून बसा. मन जर बिघडलं तर देवाच्याही बापाला सरळ होत नाही. तेव्हा भगवंताला चिंता वाटली की आपण काय करावं, म्हणून भगवंतानी तो पर्वत दोन्ही मांड्याच्या मध्ये घेतला. दोन्ही मांड्या त्याला लावल्या आधार. आलं का लक्षात? आपल्याला काय आपलं गपचूप देवळात जाऊन बसायचं झाले, पण देवाने आपल्यासाठी पुष्कळ कार्य केलेलं आहे. मला दोन्ही मांड्याच्या मध्ये तो पर्वत आधार दिला आणि घुसळण सुरू झालं. त्या वेळेला घुसळत असताना भगवान विष्णूच्या मांडीचे केस निसटले. काय निसटले? मांडीला जे केस होते ते सगळे निसटले आणि ते समुद्रावर येऊन तरंगू लागले. दुर्वाचा जन्म सांगालोय मी. ते समुद्राच्या पाण्यावर येऊन काय लागले? तरंगू लागले. सर्व देवांनी चिंता व्यक्त केली, जर भगवंताचे हे रोम इकडं तिकडं गेले आणि नको त्याच्या हातात सापडले तर याचं वाटोळ होईल. म्हणून त्या समुद्राला लाटा उत्पन्न झाल्या आणि लाटा अशा उचंबळून येऊन त्या लाटाने ती समुद्रातले भगवंताच्या मांडीचे जे रोम होते, केस होते, ते समुद्र काठावर आणले. कुठे आणले? समुद्र काठावर आणले आणि ते केस समुद्र काठावर काही काळ विश्राम पावले आणि त्याच केसातून ही दुर्वा जन्माला आली. कळले का? दुर्वा कठीणच जन्माला आली. आली चतुर्थी की घे दुर्वा केली. हे तुम्हाला फार थोडक्यात सांगितलं, 4-5 तासाचा विषय आहे. देवाचा रोम म्हणजे काय?
एका रोमात एक ब्रह्मांड आहे. लक्षात आलं का तुमच्या? देवाच्या एका रोमामध्ये काय? एक ब्रह्मांड आहे. असे अनंत रोम आहेत, अनंत ब्रह्मांड आहेत. म्हणून त्याचं नाव आहे अनंत ब्रह्मांड नायक विठाल म्हणून दुर्वा जी आहे ते भगवान श्री हरीच्या अंगावरचे रोम आहेत, केस आहेत. जरा उपडताना जपून उपडा. नमस्कार घालून उपडायचे ते दुर्वा. शक्यतो गजाननाचं स्मरण करून उपडलं तर फार चांगलं आहे. तुमच्या अंगाचे केस उपडू दे का चिमट्यानं? मग हराळी कशी उपडायची खोट्यानं? देवाचे रोम आहेत ते तुमच्या टेकाय. डोक्याचे केस धरले तर राग येतो आपल्याला, का पकडले आणि ते उपसून काढले तर. म्हणून हरळी तोडत असताना त्याचं नाव हरळी का पडलं? हरी अधिक अळी असा आहे ते. हरी अधिक अळी. हरी म्हणजे भगवान, अळी म्हणजे रोम. भगवंताचे रोम, हरीचे रोम म्हणजे हरी अळी. हरी अळी म्हणता म्हणता हराळी झालं. विधाल विधाल आणि ही हरळी आज धर्माचं पालन करते. मग तुकाराम महाराज सांगतात धर्माचे पालन, धर्माचे पालन, म्हणून गणेशाला जी आपण दुर्वा वाहतो ती दुर्वा भगवान विष्णूच्या रोमाचा अवतार आहे. देवाच्या रोमाचा अवतार म्हणजे दुर्वा. तो कसा झाला? या मार्गे झाला. अशा वेळेला जेव्हा जेव्हा जगाला देवाची गरज आहे तेव्हा तेव्हा देव भूमी तलावर येतात, पृथ्वी तलावर येतात. कारण शास्त्र, नीती, धर्म हे सृष्टीचे सहाय्यक आहे. या नियमाने सृष्टी चालली तर सुखी होते, आनंदी होते, समाधानी होते. यात जर बिघडाबिघडी झाली लोक दुःखी होतात, अत्याचार वाढतो, अनाचार वाढतो, पापाचा जन्म होतो. पाप जन्मलं पुण्य कमी होतं, पाप वाढून जातं. पाप वाढलं की सत्य लपून जातं, लबाड मोठं होतं. पापाची यामुळे, पापाची यामुळे, हो पापाची यामुळे, पापाची यामुळे, पापाची यामुळे, पापाची यामुळे, पापाची यामुळे, पापाची यामुळे.
सत्याचं वाटोळं झालं की पाप चांगलं वाटतं आणि पाप झालं की आपली सृष्टी बिघडते. मेघ पडो भीती पिके सांडी येली क्षिती. दोष झाले बळीवंत नाही ऐशी झाली नीत. तुका म्हणे काही वेदाविर्या शक्ती नाही. अशा कालामध्ये जिथे धर्माचरण बिघडलेलं आहे तिथले वेद सुद्धा वेद मंत्र सुद्धा शक्तीहीन होतात, बलहीन होतात. तुम्हाला तारण्याची त्यांची शक्ती कमी होते. मला मंत्र सुद्धा दुबळे होतात. धर्म बलवान असेल तर मंत्र बलवान आहे. धर्माने मंत्र बलवान होतात, विनाकारण मंत्र बलवान होत नाही. आज सध्याची तीच परिस्थिती आहे. मंत्र आहेत पण बळ राहिलेलं नाही. पुराण आहे पण भाव राहिलेला नाही. शास्त्र आहे पण विश्वास त्याच्यावरचा नाही आमचा. अलग लक्षात. आणि मंत्र आहे पण मंत्र जपण्यासाठी आम्हाला प्रेम नाही. यालाच अधर्म म्हणतात. फार काही राक्षस उठून रोज आपल्या मस्तकावर बसली पाहिजे असं काही नाही. ज्या दिवशी आपली वाट चुकून दुसऱ्या वाटेला जाईल त्या दिवशी अधर्म झाला. विधाळ विधाळ आता या दुर्वा कशा जन्मल्या याच्याबद्दलचा संशय मिटला. आता ती देवाला गणपतीला का व्हायची आलं का लक्षात. पूर्वी राक्षस कुलामध्ये अनलासूर नावाचा एक राक्षस होता. अनलासूर. अनल म्हणजे अग्नी. अनल म्हणजे काय? अग्नी. त्याला हातपाय नव्हते. तो अग्नीचा गोळाच होता. मला बिना हातपायाचा चालायचा. आणि जर बाहेर फिरायला आला तर गावाच्या गाव जळून जायचे. अग्नीचा गोळा पर्वतासारखा होता. पर्वतासारखा अग्नी आला तर कसं करायचं. स्वर्ग लोकांकडे निघाला की स्वर्ग लोक जळून चाललं. मूर्ती लोकांकडे आला की मूर्ती लोक जळून चाललं. पाताळ लोकात गेलं की पाताळ लोक जळून चाललं. अग्नीचाच गोळा अनलासूर. त्याचं नाव काय तुम्हाला माहितीये का? अनलासुराची कथा. चतुर्थी धरून धरून बेजार झालो. चंद्र बघून बघून हे बी नाही ते बी नाही. मला फुकट पेढ ऐकलं लोकांनी ना हार ऐकलं. त्यांची दुकानं चांगली चालली पण आमचा धंदा तोट्यात गेला. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. बोध नाही तर अवकळा येते अंगाला. अनुभव नाही. अनलासूर म्हणजे अग्नीचा पर्वत. आणि जर घरला आला तर घर जळून जाईल की हो. सगळे देव घाबरले. फार मोठा आहे त्याचा इतिहास. आपल्याला जन्मापर्यंत पोचायचा एवढं पुराण सांगायचं लगेच. तो अनलासूर अधर्मी झाला. अत्याचार करू लागला आणि पृथ्वीला त्याची मोठी भीती लागली. महाराज देवही घाबरले. त्याला मारताही येत नाही, युद्धही करता येत नाही. समोर आला की आम्ही जळून जातो. अग्नीचा गोळा होता तो. अग्नीचा पर्वत होता. अनलासूर अग्निरूप. आणि त्या अग्नीपासून 40-40 कोस त्याच्या अंगाच्या ज्वाळा अशा फेकल्या जात होत्या. मला अंगाच्या ज्वाळा. भयानक राक्षस होता. भयानक राक्षस. जग जळून चाललं त्याच्या जन्मामुळे. सर्व देवांना भयंकर अशा प्रकारची चिंता वाटू लागली आणि सर्व देवांनी गणेशाची आराधना केली. सर्व देव गणेशाच्या प्रार्थना करू लागले की हे गणेशा आम्हाला या अनलासुराच्या त्रासातून वाचव रे बाबा, वाचव रे बाबा. थोडं ऊन लागलं तर आपण एशी लावतो महाराज. आणि अनलासूर घरात आला तर मरून जाईल की. हा शिल्लक राहील का काय. अग्नीचा पर्वत लाल बुंद असा अग्निगोळा. सर्व देव चिंतातूर झाले. सर्व देवांनी विचार केला की या संकटातून मुक्त करण्यासाठी आपणाला कोणता देव कामाला येईल. तेव्हा सर्व देवांनी गणेशाची आराधना केली. गणेश बाप्पाची उपासना केली. त्याची मंत्र जाप केला. कोटी कोटी मंत्र जाप केले सर्व देवांनी मिळून. मला तेव्हा गणेशजी
प्रसन्न झाले आणि सर्व देवांना विचारलं का तुमची चिंता काय आहे. तेव्हा देवांनी सांगितलं की हा अनलासूर मोठा विचित्र आहे, त्याच्याबरोबर आमच्यात युद्ध करण्याची कोणाचीही शक्ती नाही आणि याच्या जन्माने जगाचं नाश होऊ लागलेलं आहे आणि त्याच्या बळावर हा अत्याचार करू लागलेला आहे. सर्व देवाने गणपतीला सांगितलं, गणेशाने सांगितलं काही चिंता करू नका, मी त्याच्या संग एकटाच युद्ध करतो. गणेशाने सर्व देवांना अभय दिलं. सगळे देव पाहू लागले की आता गणेश युद्ध कसा करतो, पाहू कसा युद्ध करणार गणेश अशा या अग्नी गोळ्याबरोबर. गणेश बाप्पाने डोळे झाकले आणि आ करून तोंड मोकळं केलं आणि जो तो अनलासूर राक्षस होता ना, पर्वतासारखा अग्नीचा गोळा, तो गिळून टाकला आणि आपल्या पोटात घातला. गिळून टाकला आणि कुठे ठेवला त्याला? पोटात. आम्हाला उदबत्ती सण होत नाही पोळलेली. गणेशाचे किती उपकार आहेत, पुष्कळ कथा आहेत गणेशाच्या पुराणामध्ये, हजारो कथा आहेत. 9000 श्लोकाचं पुराण आहे महाराज ते. आपण 4 दिवस ऐकलं म्हणजे आता दार उघडलेलं आहे फक्त. हरळी का व्हायची याचं मूळ कारण सांगालो मी तुम्हाला. अनलासूर पोटात गेला, गिळताना काही वाटलं नाही, पण जेव्हा पोटात गेला तेव्हा त्या असुरानं आपलं रूप अगदी व्यापक केलं महाराज. आणि त्या अग्नीने गणेशाच्या पोटाची जळजळ सुरू झाली, आतून पोट जळू लागलं. पोटात अग्नी गेला, कासावीस झाले गणेश बाप्पा. सगळे देव घाबरले, करावं काय आता. जगाच्या कामासाठी गणेशाने हा राक्षस अनलासूर गिळला, पण आता अग्नी पोटामध्ये गेल्यामुळे गणेशाचं पोट जळू लागलेलं आहे, त्याला काय करावं. बसू दे की त्यांना काय अडचण आहे. बरं जाऊ द्या, नाही असू द्या. तर गणेश बाप्पाची चिंता सर्व देवांना लागली की आपल्या कामासाठी गणेशानं हे कार्य केलेलं आहे, आता काय करावं. त्यावेळेला सगळे मिळून कश्यप मुनीकडे गेले. कोणाकडे गेले? कश्यप मुनीकडे गेले आणि कश्यप मुनीला ही सगळी वार्ता सांगितली. कश्यप मुनी म्हणले, देवांनो काही काळजी करू नका. समुद्र मंथन करीत असताना ज्या भगवंताच्या अंगाचे केस निघालेले आहेत आणि त्याच्या ज्या दुर्वा जन्माला आलेले आहेत, त्या दुर्वा तुम्ही घेऊन या, मी गणेशाची व्याधी संपवून टाकतो. देवाने या दुर्वा आणल्या. कश्यप मुनीने 21च दुर्वा घेतल्या. किती? तुम्हाला एक खबरदारी घ्या जरा दुर्वा तोडताना. आपणाला जेवढ्या लागतात तेवढ्याच तोडा. अधिक जर दुर्वा तोडायला जाल तर तुम्हाला फजिती करून घ्यावी लागेल. एकही दुर्वा हातातून गणेशाशिवाय खाली पडता कामा नये. आम्ही पेंडीच्या पेंडी तोडून आणतो, 10-20 घेतो, बाकीची पेंडी रस्त्याला फेकून देतो. दंड भोगावा लागेल तुम्हाला. जेवढ्या दुर्वा लागतात तेवढ्याच दुर्वा घ्यायच्या आणि त्या इतरत्र कुठेही टाकू नका. त्या दुर्वा जर तुमच्या घरात दक्षिण दिशेला तुम्ही टाकल्या की तुमच्या संसाराचा सर्वनाश होतो. विठाल विठाल दुर्वा जर घरी आणल्या तर त्या उत्तर पूर्व दिशेला म्हणजे ईशान्येला ठेवा किंवा पश्चिम उत्तर दिशेला किंवा या दिशेला ठेवा किंवा उत्तर दिशेला ठेवा. फार मोठा इतिहास आहे महाराज. माझा गणेश जन्म निघून जाईल ह्यात सगळा. ते काही सांगत बसण्यात काही त्याला फार मोठा वेळ लागतो. जेवढ्या दुर्वा लागतात तेवढ्याच दुर्वा तोडा.
एकही जास्त दुर्वा तोडू नका. तुटलेली दुर्वा आपल्या घरात पाडू नका. पाडली तर ती दक्षिण बाजूला जर पडले तर तुम्ही तुमच्या हातून घराचं वाटोळ करून घ्या. गणपतीला भयंकर क्रोध येतो, कारण दक्षिण बाजू ही राक्षसाची आहे. ती जर दुर्वा राक्षसाच्या ताब्यात गेली तर राक्षस बलवान होतात आणि देव निर्बळ होतात. विधाल विधाल कश्यप मुनीने 21 दुर्वा घेतल्या. किती घेतल्या? 21. 22वी तोडली नाही. नीट लक्षात घ्या. म्हणून न कळे न घडे विधान असं आहे. 22वी दुर्वा नाही तोडली, 21च तोडल्या कश्यप मुनीने. आणि त्या 21 दुर्वा, एक दुर्वा गणपतीला खायला द्यायची, पुन्हा दुसरी दुर्वा खायला द्यायची, पुन्हा तिसरी दुर्वा खायला द्यायची. अशा गणेशाने एका पाठोपाठ एक करत 21 दुर्वा प्राशन केल्या, खाल्ल्या. आणि 21 दुर्वा खाल्ल्यानंतर गणेशाच्या पोटातला जो अग्नी होता तो शांत झाला. तेव्हापासून गणेशानं आशीर्वाद दिला, जो कोणी मला 21 दुर्वा अर्पण करेल त्याचं मी कल्याण करेन, आशीर्वाद देईन. त्याला कोणत्या प्रकारचं संकट येणार नाही. आलं तर मी त्याचं संकट निवारण करीन, कारण या दुर्वा मला अति प्रिय झालेल्या आहेत. आणि त्या दुर्वा कश्यपानी अर्पण केल्यामुळे तेव्हापासून गणपतीला 21 दुर्वा व्हायची प्रथा सुरू झाली. विधाल विधाल म्हणून साधू संत महात्मे म्हणतात, हेचे आमा करणे काम, 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 काम हेचे आमा करणे काम, हेचे आमा करणे काम, हेचे आमा करणे काम. बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, नाम हेचे आमा करणे काम, काम हेचे आमा करणे काम. बीजवाड वावे नाम, बीजवाड वावे नाम, हेचे आमा करणे काम, हेचे आमा करणे काम. हो, म्हणून गणेशाला 21 दुर्वा अर्पण करावे लागतात. त्या दुर्वा कशासाठी अर्पण केल्या तर गणेशाच्या पोटामध्ये जो तो राक्षस गिळलेला होता अनलासूर, त्याच्या अग्नीने पोट जळू लागलं होतं. मग ज्याला काही पोटात जळजळ होत असेल त्यांनी दुर्वाचा रस घ्यावा असं आयुर्वेद सांगतंय. लक्षात आलं का तुमच्या? दुर्वाचा रस घ्यावा म्हणजे पोटातली जळजळ थांबेल. 52 प्रकारचे गुण आहेत त्याच्यात. किती गुण आहेत? 52. दुसरा भाग असा आहे, समुद्र मंथनामधून अमृत निघालं पण ते कुठं ठेवावं अशी चिंता वाटली. आलं का लक्षात? ते कुठं ठेवावं? का महाराज लोकांच्या घरात द्यावं? आम्ही आमच्या लगेच थोडल्या पोराला पाजून मोकळं झालं असतं आणि पुढं सांगितलं असतं, अमृत महाराजाची ही 22वी पिढी घ्या. आम्हाला पिढ्या सांगण्यात जेवढा आनंद आहे तेवढा परमार्थात नाही महाराज. स्वतः तुकाराम महाराज सांगतात, मी कोणाचा नाही, माझेही कोणी नाही. महाराज सांग म्हणले, कोणी गावीचा नव्हे मी कोणी. या अभंगावर कीर्तन केल्यावर फजिती झाली माझी. चांगले चांगले गाथा पाठ असताना मला अभंगच नाही. आणि जेव्हा निघाल्यावर 500 दक्षिणा दिल्या. पण कमी अभ्यास, लो व्होल्टेज, मेरिट कमी, त्यांची गर्दी जास्त झाली. मार्क कुठं मार्क त्यांची देणार आहे ना? कमी मेरिटची गर्दी जास्त आहे.
कोणी एक गावीचा नव्हे मी कोणी, मी कोणत्या गावचा नाही, कोणत्या गावाला आलो नाही, कुठे गेलो नाही, मी कोणाचा नाही, माझेही कोणी नाही. तुम्हाला एक निरोप द्यायला आलो होतो, माझी गाथा निरोप आहे, तो निरोप वाचा आणि माझ्या गावाला या. बस एवढंच काम होतं माझं. ह्याची आम्हा करणे काम, बाकीचा माझा कोणाशी काडीचाही संबंध नाही. जाताना बायकोला हाक मारली नाही, माझे कोण आहे जगात, जिजाबाईची आठवण केली नाही जाताना मला. म्हणून लक्षात घ्या, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. जेव्हा ही दुर्वा उपजली ती समुद्र काठावरच राहिली. कुठे राहिली? समुद्र काठावर. आणि मग हे निघालेलं जे अमृत होतं, देव लोकांनी विचार केला हे पवित्र अमृत ठेवायचं कुठं. मग सर्वांच्या लक्षात आलं की भगवंताच्या रोमापासून या दुर्वा उपजलेले आहेत, तेव्हा या दुर्वावर ठेवावं. म्हणून ते अमृत उचललं आणि या हरळीवर म्हणजे दुर्वावर ठेवलं. तेव्हापासून ती टवटवीत आहे. पाणी घाला न घाला मरतही नाही आणि तिचा टवटवीतपणा कमी होत नाही. कारण पहिल्यांदा देवानी अमृत पिण्या अगोदर ज्याला पहिल्यांदा अमृत मिळालं तिचं नाव दुर्वा. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे या दुर्वा गणेशाला प्रिय आहेत. त्या वाहत जा. जो गणेशाला दुर्वा वाहतो त्याच्या दुःख दारिद्र्याचा नाश होतो, पीडा नाहीशी होते. दुर्वा वाहणारे लोक आयुष्यवान होतात, दीर्घायुष्य होतात. घरात कोणत्याही प्रकारचा कलह राहत नाही, विघ्न येत नाही. गणपतीला दुर्वा वाहणाऱ्याच्या घरामध्ये निगेटिव्ह पॉवर राहत नाही, नकारात्मक ऊर्जा राहत नाही. हे असं होईल का नाही कोणाला माहीत, ते तसं होईल का नाही कोणाला माहीत, आमचं लेकरू शिकल का नाही कोणाला माहीत, त्याला नोकरी लागल का नाही. फक्त दुर्वा वाहा. ते इंटरव्ह्यू द्यायचं काम गणपती करेल. तुझं काम तू कर, ते बाकीचं काम देवावर सोडून टाका. त्याप्रमाणे दुर्वा वाहा. आणि म्हणून दुर्वा वाहणाऱ्याच्या घरामध्ये सुखाची प्राप्ती होते. हा त्या दुर्वा वाहणाऱ्याला आशीर्वाद सुद्धा आहे. गणेशाच्या आरतीमध्ये आहे, सुख करता दुःख करता वारता विघ्नाची, सुख करता दुःख करता वारता विघ्नाची, सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, कृपादयाची, सर्वांगी सेंदूर उटी, सर्वांगी चेंडूर उटी सेंदुरा, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, प्रेमाच्या बळाचे, झळके माळ मुक्ता फळाची, कंठी झळके माळनुका फळाचे. जय देव जय मंगल मोती, जय देव जय मंगल मोती, जय जय मंगल मोती, जय 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 मंगल मोती. हो. म्हणून सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. अशा प्रकारे अनलासुराचा वध झाला आणि अनलासुराचा वध झाल्यामुळे सर्व देवाला आनंद झाला. सर्व देव पुन्हा देवलोकामध्ये गेले आणि पुन्हा सृष्टीचं चक्र सुरू झालं. म्हणून सृष्टी चक्र बिघडवणाऱ्याच्याकडे देव कोणालाही क्षमा करीत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी फार सुंदर सल्ला दिलाय. महाराज, तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे,
हाती घेऊनी बाण फिरे हाती घेऊनी बाण फिरे अशा धर्म कार्यामध्ये देव कोणालाही क्षमा करीत नाही. ज्याच्या हातून धर्म आचरण अशा प्रकारे नष्ट झालेलं आहे, जो दुराचारी आहे, जो दुष्ट आहे, ज्याच्यामुळे जगाला पीडा होती आहे, जगाला त्रास होतो आहे, अशांच्यासाठी तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. बाण म्हणजे शस्त्र. बाण म्हणजे काय? शस्त्र. बाण म्हणजे नुसतं धनुष्य नाही, तर शस्त्र. देव जगाचं कल्याण करण्यासाठी, सकल सृष्टीचं रक्षण करण्यासाठी आणि या भूमंडळावरचं अत्याचारी अधर्मी अशा प्रकारे दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी शस्त्र घेऊन येतो. म्हणून हाती घेऊनी बाण फिरे आणि या शस्त्राने अशा दुष्टांचा संहार करतो. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई काल आपण पाहिलं शिवपार्वतीचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर महादेवाला पहिला मुलगा झाला. त्या पहिल्या मुलाचं नाव आहे कार्तिकेय. त्याचा जन्म फार मजेशीर आहे. एकदा भवानी आणि शिवशंकर म्हणजे पार्वती आणि शिवशंकर समुद्र काठावर गेलेले. समुद्र काठावरती भगवान शिवशंकर आपल्या स्वामीचं स्मरण करतात, ध्यान करतात आणि स्वामीचंही भजन करतात. श्रीराम जय राम जय जय राम हे शिवाचं भजन आहे. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव भजन करी महादेव. अशा प्रकारचं भजन चालू आहे. इतक्यामध्ये समोर शिवाचं तेज खाली पडलं. तेज एक हरभऱ्या एवढा जाडीचा शिवाच्या मस्तकातून शिव तेज बाहेर आलं आणि ते पुढे पडलं. येऊन ते कुठं पडलं? हे असा पेटलेल्या कोळशासारखं शिव तेज खाली पडलं. नीट ऐका जरा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. पार्वतीच्या काहीच लक्षात आलं नाही. ती पार्वती महाराज, तिच्या काही लक्षात येतं. त्या कालामध्ये तिथे योगिनी आल्या. कोण आल्या? योगिनी. त्यांच्या लक्षात आलं हे शिव तेज आहे. जर नको तिकडे गेलं तर याचं वाटोळ होईल जगाचं. म्हणून कोणतंही चरित्र पूर्ण कळल्याशिवाय तुम्हाला साधनाच नाही कळणार. मला हे वाटोळ नाही व्हायला पाहिजे. मग त्या योगिनीने पारव्याचं रूप घेतलं. पारवा झाले. काय झाले? पारवा जे आता दिसतो ना तुम्हाला, एक जगात फिरतो, त्या योगिनी आहेत महाराज. पारव्याचं रूप घेतलं आणि भगवान शिवाचं जे तेज होतं ते हरभऱ्या एवढं ते त्या पारव्याने गिळून टाकलं. मला कोणी गिळलं? पारव्याने गिळलं. गिळताना काय वाटलं नाही, पण गिळल्यावर ते शिव तेज घशात अडकलं. आणि ते शिव तेज म्हणजे अग्नीचा गोळाच की हो. आता ते पारव्याने विचार केला हे जर पोटात गेलं तर मरण होईल, म्हणून त्यानं ते कंठामध्येच धरलं आणि ते बाहेर टाकू लागलं. पण ते बाहेर पडेना.
हे कंठामध्ये धरलं, पोटात जाईल तर अजून नुकसान होईल. तर बाहेर टाका लागला. बाहेर टाकण्यासाठी ते आरडू लागलं. मग तवापासून पारवासारखा असं घुमतो बघा. दमच लागत नाही मला. का असा पारवा करतो त्याचं काय कधी कुठेही बघा तुम्ही चालूच आहे त्याचं. महाराज त्या योगीनी शिवाचं ध्यान केलं. हे महादेवा, तुला पोटात धारण करणं कोणाला शक्य नाही, आता कंठात अडकलेलं आहे, काय करू सांग, काय करू सांग. शिवाने कृपा केली आणि आपल्या शिवकृपेनं जे कंठामध्ये शिवतेज होतं ते बाहेर काढायला लावलं आणि ते समुद्रामध्ये सोडायला लावलं. शिवतेज समुद्रात सोडलं, समुद्रात त्या पारव्याने सोडलं. अजून तुम्ही पारवा नीट बघा, त्याच्या कंठाचा खालचा गळ्याचा भाग अजूनही लालसर आहे, अजूनही पेटल्यासारखा आहे तो. नीट बघा पारवा. तुम्ही धरताव म्हणून ती पळून जाते, बघायला जात ना. येसूर घेऊन लगी धर पारवा की नाही, येसूर घे की नाही. तसं काही पारवा धरू नका, योगी नाहीत महाराज त्या. तर ते अजूनही पारव्याचं निरीक्षण करा. उद्या परवा मला फोन करा कसं दिसतंय बघून. लाल आहे, त्याच्या खालचे भाग काय आहे, हा लाल आहे महाराज. आणि ते शिवतेज समुद्रामध्ये सोडलं. समुद्रामध्ये सोडल्याबरोबर त्याचा एक प्रचंड अशा प्रकारचा बालक तयार झाला, बालक निर्माण झाले महाराज. आणि ते बालक समुद्र काठावरच खेळत होतं. काही वेळेनं पर्व काळ आला आणि पर्व काळामध्ये कृतिका नावाच्या देवांगना या समुद्रात स्नानासाठी आल्या होत्या. कृतिका, त्यांनी समुद्राचं स्नान केलं आणि आंघोळ करताना पाहिलं की हे बालक कोण आहे. शिव वगैरे निघून गेले तेव्हा. बालक कोण आहे. त्या कृतिकाने त्याला घरी नेलं, त्याचं पालन पोषण केलं, त्याला वाढवलं. कृतिकाने वाढवलं म्हणून त्याचं नाव पडलं कार्तिकेय. विठाल विठाल हा. आणि हा कार्तिकेय पुढे कैलास पर्वतावर आणला गेला. आणि त्या कार्तिकेयानं तारकासुराचा वध केला आणि संपूर्ण भूमी देवांच्या ताब्यामध्ये दिली. संपूर्ण भूमी. अशा प्रकारे शिवाचा हा मोठा मुलगा आहे, त्याचं नाव कार्तिकेय. कसा जन्मला, कोणी पाळला, नाव का कार्तिकेय पडलं तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं. फक्त हातात फुलं घ्यायचे, तोंडाचं काहीही काम नाही. कान फक्त कानाचं कान आहे, ऐकायचं कान आहे. आमचं तोंडाचं काम आहे, मराला ओरडू ओरडू आम्ही. हात पुढं करा, फुल येतंय, गपची बसा, काय काय तोंडाचं काहीच काम. त्यानंतर त्या कालामध्ये गजासुर नावाचा एक महान असुर शिवभक्त होता. शिवाची आराधना केली, शिव प्रसन्न झाले आणि भगवान शिवाने सांगितलं की तुला काय वरदान देऊ. तो म्हणला वरदान काय नको म्हणला, सुखी आहे मी. तरी शिव म्हणले काहीतरी घे माझ्याकडून. मग तो म्हणला तुमचं त्रिशूळ द्या. तुमचं काय द्या. हा, गजासुराने महादेवाचं त्रिशूळ प्राप्त केलं वरदानामध्ये. महादेवाने सांगितलं की बाबा हे त्रिशूळ सांभाळणं मोठं अवघड आहे, मी म्हणून सांभाळतोय, नाही तर कोणी सांभाळू शकत नाही हे त्रिशूळ. याला भयंकर बल आहे, हे स्थिर राहिलं तर जगाचं कल्याण करील आणि जर हे एकदा उतावीळ झालं तर जगाचा नाश बी या त्रिशूळानं होईल. हे असं महान शस्त्र आहे, नीट सांभाळून वापर. गजासुराने ते शस्त्र घेतलं. त्या शस्त्रामुळे गजासुराला मद नावाचा विकार झाला, म्हणजे माजला तो. आणि त्या शस्त्र घेऊन स्वर्ग लोकावर हल्ला केला. देव गेले पळून. शंकराचं त्रिशूळ आहे, कोणी आवराचं आहे. मूर्ती लोकांमधले लोक गेले पळून, सगळीकडे पळापळे. हा तिन्ही लोकांचा राजा झाला आणि सगळ्याला सांगितलं आता मी तिन्ही लोकांचा राजा आहे, जगाचा देव आहे, तुम्ही सगळे माझी पूजा करा, सगळे माझी पूजा करा. ठेवा. सगळे या गजासुराचं ऐकत होते, पण
सूर्यनारायण मात्र याचं ऐकत नव्हते. सूर्यनारायणही त्याचं ऐकत नव्हते. गजासुराने सूर्याला सांगितलं, माझं ऐकतोस का नाही? तो मला ऐकत नाही काय? तुझं पेमेंट खातो का मी? तुझं देणं घेणं काय? मी जगाच्या कल्याणासाठी उगवतो, प्रकाश देतो, जगाचा धर्म मी पाळतो, तुझ्यासारखा धर्म मोडत नाही मी. त्याला राग आला. मागचा पुढचा विचार न करता त्याने सूर्यनारायणावर त्रिशूळ मारला. महादेवाचा त्रिशूळ जोरात वेगाने गेला आणि सूर्यावर जाऊन आदळला. आता त्या त्रिशूळाचा किती मोठा घात बसला असेल. सूर्यदेवाला भयंकर मोठी इजा झाली. छलके उडाले, ते आकाशात फिरले, त्याच्या ह्या चांदण्या झाल्या. ते बारक्या बारक्या ज्या चांदण्या दिसतात ना तुम्हाला, त्याच्या या चांदण्या झाल्या आणि काही उल्कापाताने खाली गळून पडतात. आजही गळून पडतात महाराज. त्या कधी कधी दिसते आकाशातून खाली विस्तव आल्यासारखा. सूर्यदेव कासावीस झाले. माझा काहीच अपराध नाही, मला का अशी शिक्षा झाली? सूर्यदेवाला वाईट वाटलं. अरे रे रे, मी जगाचं कल्याण करतो आणि मला नाही असं का शस्त्र मारलं गेलं? सूर्याला दुःख झालं. या दुःखाने सूर्याचे वडील रागाला गेले. माहितीये का तुम्हाला सूर्याचा बाप कोण आहे? हा, यम. अजून सूर्याचा बाप कश्यप मुनी आहे. देवाचे सगळ्या देवांचे बाप कश्यप मुनी आहे. हा, यम सूर्याचा मुलगा आहे. शनी, यम हे सूर्यदेवाचे पुत्र आहेत. कश्यप मुनीला भयंकर राग आला. कश्यप मुनी क्रोधाला गेले. कश्यपाने डोळ्यात ध्यान केलं की अपराधी कोण आहे? अपराधी कोण आहे? माझ्या मुलाच्या मस्तकाला हे त्रिशूळ मारलं गेलेलं आहे, याचा अपराधी कोण आहे? तेव्हा कश्यपाच्या लक्षात आलं की भगवान शिवशंकराने हे त्रिशूळ गजासुराला दिलेलं आहे आणि देताना मोकळ्या मनानं दिलेलं आहे. पण या त्रिशूळाचा मार माझ्या मुलाला लागला. म्हणून ते महादेवाकडे गेले आणि महादेवाला म्हणले, हे महादेवा, अरे कशाला त्रिशूळ दिलंस? त्यांनी माझ्या मुलाचं मुंडकं कापलं असतं की. असं त्रिशूळ मारलं आणि जर माझ्या मुलाचं मुंडकं तुटून पडलं असतं तर आपल्या मुलाचं मुंडकं तुटल्यावर एका बापाला किती दुःख होतंय हे तुला काय माहिती आहे? कश्यप, नीट लक्षात घ्या. या हाताची मळी फिरी टाका तिकडे ड्राय क्लीन करून. जाम करून टाकलं महाराज. मळी काढली ना मळी काढली. या मळीनं लय घोटाळा केला महाराज. यावाय काही अभ्यास नाही, काय नाही, निघाला मळीचा ट्रक घेऊन. शाप दिला कश्यपाने की हे महादेवा, जर हे त्रिशूळ माझ्या मुलाच्या मस्तकावर गेलं असतं आणि जर मस्तक तुटून तोचा मुडदा पडला असता तर जगाला अंधार पडला असता आणि मला दुःख झालं असतं. ते दुःख तुलाही भोगावं लागेल. एक दिवस असा येईल जसं माझ्या मुलावर त्रिशूळ मारलं तसं तुझ्या हातून तुला तुझ्या मुलावर त्रिशूळ मारावं लागेल आणि ते दुःख भोगावं लागेल. हे गणेश जन्माचं बीज आहे. बीज हे गणेश जन्माचं काय? ते मळी फिळी पुन्हा बघा तुम्ही जाऊन. समाजाला महाराज फसवा फसवी करून आम्ही बरेच दिवस काढले आणि समाजाला मी दूध पाजलं. अजून महादेवाला कश्यप मुनी म्हणले, महादेवा, अरे तुझ्या त्रिशूळानं माझ्या मुलाचं मस्तक तुटलं असतं. तो पुण्यवान आहे, सज्जन आहे, जगाला प्रकाश देतो, तरी त्याला त्रिशूळ मारलं. देणारा तो विचार करायला पाहिजे होतो कोणाला द्यायला हे त्रिशूळ. म्हणून मीही शाप देतो, एक दिवस असा येईल तुला मुलगा होईल. हा कश्यपाचा आशीर्वाद आहे आणि त्या मुलाचं मस्तक याच त्रिशूळाने तुला तोडावं लागेल आणि हे दुःख भोगावं लागेल. हे दुःख भोगावं लागेल. म्हणून महाराज म्हणतात, देवासही आटी जन्म घेणे, देवासही आटी जन्म घेणे, देवाची आटी जन्म घेणे, देवाची आटी. हे धर्म रक्षावयासाठी देवासही
साठी जन्म घेणे देवासाठी जन्म घेणे धर्म देवासाठी जन्म घेणे देवासाठी जन्म का देव जन्माला येतात धर्म रक्षावयासाठी देवासही आठी जन्म घेणे देवाला जन्म घ्यावे लागतात आणि हा धर्म अधर्माचा हिशोब चुकता करण्यासाठी आणि हेच या बालकाचं मूळ बीज आहे. कश्यपानी सांगितलं तुला मुलगा होईल आणि या त्रिशूळानेच तुझ्या मुलाचं मस्तक जसं माझ्या मुलाला दुःख भोगावं लागलं तसं तुझाही मुलगा दुःख होईल. या आणि हा शाप त्रिशूळावर बसला जाऊन महाराज. हा शाप कुठं बसला? त्रिशूळावर बसला आणि त्रिशूळ वाट बघत होतं महादेवाला मुलगा कधी होईल. आपल्या मस्तकावरचे शाप घरावरचे शाप आपले वाट बघतात की आम्ही याच्या मागे कावा लागू. कोणाचे शाप घेऊन जीवन जगू नका. शाप बसू देत नाहीत आपणाला महाराज. त्रिशूळावर शाप बसला. गजासुराने त्रिशूळ महादेवाला परत केलं. नको रे बाबा तू म्हणला होतास हे त्रिशूळ सांभाळणं अवघड आहे तुलाच घे. पण शापासह घेतलं. महादेवाला माहित होता की हा शाप मला भोगावा लागणार. मग पार्वती एक दिवस विचार करू लागली महादेवाचे ऐकणारे सगळे सेवक आहेत माझा ऐकणारा कोणीच नाही. तेव्हा तिच्या दोन मैत्रिणी म्हणाल्या जया आणि विजया अगं तुझाही ऐकणारा सेवक तू तयार कर तू तयार कर. मग पार्वती ती आहे ती जगन्माता आहे भगवती देवी आहे. तिला काय करता येत नाही महाराज. तिने आपल्या भगवती शक्तीला प्रगट केलं. आलं का लक्षात? भगवती शक्तीला या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तभ्यम 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 नमस्तुते हे असं वर्णन आहे. आपली शक्ती काढली आणि ती शक्ती त्या शक्तीपासून एक मुलगा तयार केला. अंगाची शक्ती काढून त्याचं काय केला मुलगा तयार केला आणि तो मुलगा तिथे दारात उभा केला आणि त्याच्या हातात आपला दंड दिला. पार्वतीने दंड म्हणजे काठी आपल्या भाषेत काय म्हणायचं तुम्ही बघितलं नाही योगदंड यमदंड आचार्याचे आचार्य दंड. फक्त मोकळा म्हणजे वारकरीचा बिना दंडाचा. तरी आता चोपदाराला आणलाय थोंबा मारत. हो तो पार्वतीनं हातात दंड दिला म्हणजे काठी दिली आणि सांगितलं घरात कोण आले की ठोकून काढ. आधीच तर शक्तीचा पुतळा आणि पुन्हा हातात दंड दिला जगन्मातेचा. आणि मग काय कमी आहे त्याला. मग आमचे महादेवच आले पहिल्यांदा घरात शिरायले की त्यानं आणि हो बाहेर चला. ते म्हणले का तुम्हाला आज सोडता येणार नाही. ते म्हणले का तुमची नोंदणी केली नाही अजून. ते म्हणले महादेव म्हणले तुम्ही कोण. ते म्हणले आम्ही या घराच्या मालकिनीचे सेवक. महादेवानी समजावून सांगितलं मी हे मालक आहे जगाचा ब्रह्मांडाचा जग आहे ते सगळं खरं आहे बाहेर व्हा बाहेर व्हा. तुमचं आम्ही ऐकत नाही. कारण त्या मुलाला अशी शिकवण दिली होती की माझं ऐकायचं आहे म्हणून त्याप्रमाणे विरोध केला क्रोध गेला आणि महादेवानी जोराचा त्रिशूळ मारला. तो शापित त्रिशूळ शाप घेऊन या बाळाचं मस्तक छेदून गेला आणि त्यावेळेला तिथे एकदंत नावाचा असुर आला. त्या एकदंत असुराला आमच्या प्रजापती विश्वरूपाने ते मस्तक आणलं आणि इथे गणेशाला लावून असा हा गणेश इथे उत्पन्न झाला. आता सगळे उभा राहून आधी पुष्पांचा वर्षाव करू आणि मग गर्जना करू. उठा उभा राहा सगळे. गुलाल मिळाला का सगळ्याला विचारा. गुलाल मिळाला का फुलं मिळाली का. हा तिकडे गणपतीकडे तिकडे पुष्प वर्षा करायची. पुंडलिकावरणे हरिढळ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाराज
तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली नाही बिड भार नाही बिड भार बसा बसा तुका मरे साना थोरा हे ज्यामा करणे काम हे ज्यामा करणे काम विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले माझे विचार व्यापुना राज महाराज राक्षमा राज महाराज जाने समाधान आता उठावे मनाय नारायण सुरवारे कपडे ते सापडले आता उठावे से मनाय नारी नारायणा तुका मने भोग गेला निवार झाला आता उठावे से मनाय नारी नारायणा करणे आरती चक्र पाहवार आज पुरण नवसदन काळा दिवस पहा पहा काळा पुण्यवंत मे बाळा आज पुरण काळा दिवस तुका वाहे टाळे उभा सगळे धागवणे आज पुरण नवसदन काळा प्रेमच प्रेमारती गोविंद देव वारती धन्य धन्य देव नित्य कल्प्यावर मारा प्रौढाने मुक्ताव मानसे परमानंद धन्य धन्य नित्य कल्प्यावर नामा म्हणे केशवासी देखो राहिलो तनंत नित्य कल्प्यावर सुख करता दुःख हरता वारता विघ्नाचे गुरुवे पूर्वे प्रेम कृपा दयाचे सर्वांगे सुंदर सेंदुराचे कंठे झळके माळ मुक्ता फळाचे जय देव जय देव दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मूर्ती जय देव रत्नाकरी सुंदरा तुझ्या चंदनाचे ओढे कुमकुम केशरा हिरे ललिता मुकुटा शोभतो माला ऋणं भवते मोरे चरणे घालूया जय देव जय मंगलमूर्ते दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना बुद्धी देव लंबोदर कुटांबर परिवर वंदना सरला शोध पुस्तक त्रिनयना दास रामाचा वट पाहे सदना संत
कष्टी पावावे निर्वाणे रक्षाल सुरवंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन कामन पूर्ती जय देव जय देव कार्तिका राजा बाई मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरू सागराचा पाषाण धारणे दर्शन तो बाते स्वामी सद्गुरु रामानंद मूर्ती पाय दाखव्या तुझ्या तुलने ब्रह्मा मनोनी रमेश्वरी पुस्तक ठेवले तुकाराम आनंद रुक्मा श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद आनंदघना विनाशा आरती द्या सगळ्यांना वादे देवा कृपा पार्वती केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणा करा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेष कमल नयना कमलापते कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रम अगाये सगुणा निर्गुणा जगनित्या जगत जीवना वसुदेव देवके नंदना बाळ रांगणा बाळ तुका आला लोटांगणे मजठाव द्यावाची चरणी तसे विनवले बंधने सोडवा सकळ देवा देवा कृपा कृपाळवाजी केशवा आनंदा सदा शिवा सहज रूप रकमा वेचवावी माझ्या जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करे वारे चुकून हरे संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करे वारे चुकून हरे चंद्रभागे स्नान तुका मागे पंढरीचा वार करे वारे चुकून अकल्पायुष्य व्हावे त्या कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेचे बाधा नो कोणे काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविका रामा म्हणे ते असावे कल्याण जामुखी निदान पांडुरंगी मागणे ते कधीच प्रति आहे देखील तरी पाय पांडुरंगा या संत निर्भयचे मध्ये आणि कधीचे काय न मागो तुका म्हणे आता उदार होई पद ठेवी पायी संताची आता यानंतर सर्वांच्यासाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी शांततेत पुरुषाची वेगळी लाईन आणि महिलांची वेगळी लाईन करून प्रसाद घ्यावा. शांततेत सर्वांच्यासाठी प्रसाद आहे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकार पुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गणपती बाप्पा मोरया.